नमस्कार. सामाजिक कार्याबद्दल कृषी महोत्सवात सविता निमडगे यांचा गौरव. राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान उपोषण. तृणधान्य उप अभियान महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा कृषी व धान्य महोत्सव 2026 अंतर्गत रविवारी 15 मार्च रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती नवा मोंढा मैदानावर महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण, खासदार रवींद्र चव्हाण, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा कृषी अधीक्षक दत्तकुमार कैसाईत, माजी पालकमंत्री डी.पी. सावंत, माजी महापौर किशोर स्वामी, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर देविकांत देशमुख, कृषी उपसंचालक कैलास वानखेडे, उपसंचालक आत्मा अर्चना गुंजकर, हदगाव तालुका कृषी अधिकारी सदाशिव पाटील यांच्यासह जिल्ह्यातील तालुका कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक यांच्या उपस्थितीत नांदेड जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकऱ्यांसह विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. त्यामध्ये हदगाव तालुक्यातील चिंचगव्हाण येथील प्रगतिशील शेतकरी रंगराव माधवराव भुतनर, मनाठा येथील बेबीताई पंजाबराव सूर्यवंशी यांच्यासह महिलांमध्ये सामाजिक कार्यात अग्रेसर राहत पापड उद्योगातून उल्लेखनीय कार्याबद्दल सविता विनोद निमडगे पळसेकर यांचा विशेष सन्मान करण्यात आलाय. प्रतिनिधी भगवान कदम, नांदेड, हदगाव. बरोबर त्या वीरशैव महिला संघटनेच्या उपाध्यक्ष आहेत. कमलाबाई शेवाबाई संस्थेच्या त्या अध्यक्ष सुद्धा आहेत. यानंतर बेबीताई पंजाबराव सूर्यवंशी, मराठा, सेंद्रिय पद्धतीने फळबाग लागवड, लिंबू बेडवर गहू लागवड, टोकन पद्धतीने लागवड करतायत सूर्यवंशी. यानंतर रंगनाथ माधवराव भोतनर, रंगराव माधवराव भोतनर.